सांगलीत तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्याच्या बॉक्सपासून ईव्हीएम मशीनची साकारली प्रतिकृती. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ संकल्पना राबवत ईव्हीएम मशीनची साकारली प्रतिकृती. सांगली येथील तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमध्ये टिकाऊ संकल्पना राबवत पुठ्ठ्यांच्या बॉक्समधून ईव्हीएम मशीनची प्रतिकृती तयार केलेली आहे. हा उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला असून निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवता यावे हा त्यामागील उद्देश आहे. आणि या उपक्रमात जुन्या पद्धतीनुसार बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान करण्याची प्रक्रिया तसेच आधुनिक ईव्हीएम मशीनवर बटन दाबून मतदान कसे केले जाते यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला जाणार आहे. याशिवाय मतदार यादी तपासणी, मतदारांच्या बोटाला शाई लावणे, बॅलेट पेपर दुमडून मतपेटीत टाकणे आणि ईव्हीएमद्वारे मतदान अशा सर्व टप्प्यांचे वास्तवदर्शी सादरीकरण मतदान कक्षात करण्यात आलं आहे. निवडणूक साक्षरता वाढवणारा आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही निवडणूक 2 पॅनलमध्ये होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 पॅनलमध्ये मतदान कशा पद्धतीने होते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना समजणार आहे. नमस्कार, मी देव्यानी राठोड, तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थी. आज आमच्या शाळेत 2026साठीचे वोटिंग आयोजित केले आहे व त्यासाठी आम्ही सर्वजणांनी उपक्रम अशा प्रकारे केला आहे, तो म्हणजेच ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर या माध्यमांच्या सहायताने आम्ही हे वोटिंग केले आहे. व ही जी संकल्पना आहे ती आमच्या शाळेचे चेअरमॅन वाघ सर आणि प्रिन्सिपल रिधी मॅडम यांची असून आमच्याच शाळेचा माजी विद्यार्थी मानस भगाटे व आमच्या सर्व 9वी 10वीचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून केले आहे. तर हे ईव्हीएम मशीन पासून टिकाऊ असं बनवण्यात आले आहे. हा जो उपक्रम आहे तो आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीपूर्वक आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तक्षशिला इंटरनॅशनल स्कूल या शाळेची प्राचार्या रिद्धी मंगेश सांतुरकर. आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची निवडणूक प्रक्रिया होती आहे 2026ची. तर ह्यामध्ये विशेष करून ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये ईव्हीएम आमच्या एक माजी विद्यार्थी आहे मानस भगाटे यांनी ते 9वी 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करत ईव्हीएम मशीन आम्ही बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं ॲडिशनल वैशिष्ट्य असं आहे की आम्ही काय करतो आहे, बॅलेट पेपरचा वापर करून पण ही निवडणूक प्रक्रिया होते. म्हणजे मुलांना तुलनात्मकदृष्ट्या पूर्वी काय पद्धत होती निवडणुकीची आणि आत्ताची पद्धत काय आहे ह्या दोन्हीचा अभ्यास मुलांनी करावा किंवा मुलांना तो प्रात्यक्षिक करून लक्षात यावा ह्यासाठी आम्ही ही प्रक्रिया अशी राबवतो आहे. 1 आठवडा झालं ही प्रक्रिया चालू आहे. शाळेचे 2 पॅनल आहेत. 2 पॅनलचे जे उमेदवार आहेत म्हणजे पक्षकार, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी पक्ष जो काही सत्तेत येईल ते, तर ह्या पद्धतीनं मुलं शाळेसाठी समाजासाठी जास्तीत जास्त चांगलं काम कसं करतील आणि त्यांनी आत्तापर्यंत काय केलं हे सगळं विचारात घेता आम्ही जे काही कॅन्डिडेट प्रतिनिधी जे आहेत ते त्यानुसार आम्ही निवडलेले आहेत. आणि हे सगळ्याचा उगम विचारांचा किंवा ही जी प्रक्रिया कशी अस्तित्वात आली तर आमच्या शाळेचे चेअरमन सर आहेत श्री धनंजय वाघ सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी वाघ आणि मी, आमच्या तिघांच्या प्रेरणेतून मुलांच्या सहकार्यातून हे काही जे आत्ता प्रक्रिया तुम्ही बघताय, आज बघितली, अनुभवली, तर ती प्रक्रिया साकार झालेली आहे. धन्यवाद. टकले, तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलचा कला शिक्षक. या ठिकाणी आज मतदान सुरू आहे. मुलांना मतदान प्रक्रिया काय आहे हे कळण्यासाठी आज आपण ही मतदान प्रक्रिया घेतलेली आहे. यामध्ये टाकाऊ बॉक्सपासून व टाकाऊ वस्तूपासून आपण ईव्हीएम तयार केले आहे. मुलांना टाकाऊ वस्तूपासून काही गोष्टी तयार याव्यात यासाठी आपण कला शिक्षणातून मार्गदर्शन करत आहे. आणि यामध्ये मुलांनी हे टाकाऊ वस्तूपासून ईव्हीएम तयार केले आहेत. तसेच मुलांना आधीच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर कसे स्टॅम्प मारून मतदान केले जायचं याचं ज्ञान व्हावं. त्याचबरोबर आत्ता जे ईव्हीएममध्ये बटन दाबून जे मतदान होतं तेही ज्ञान कळावं यासाठी या दोन्ही प्रकारचं आपण या ठिकाणी आज मतदान प्रक्रिया केली आहे. यासाठी 200 विद्यार्थी आज मतदान करत आहेत. 2 पॅनलमध्ये आज मतदान होत आहे. 2 पॅनलचे प्रेसिडेंट आहेत, त्यानंतर विविध अधिकारी बनणार आहेत. यासाठी आपण फौजफाटा म्हणून पोलिसांचा
स्कूलचाही एक मुलांना ड्रेसअप करून पूर्ण निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने असते तशा पद्धतीने आपण आज हा माहोल तयार केला आहे. मुलांना मतदानाचं व या लोकशाहीचा आधार काय आहे हे कळावं यासाठी ही सगळी प्रक्रिया केली आहे. यासाठी निलेश मोहिते आमचे संस्थेचे संस्थापक वाघ सर आणि प्रिन्सिपल मॅम यांचे पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य आहे. स्टाफ मेंबरांचंही सहकार्य आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.